तुम्ही जरी संजय गांधी निराधार योजना, त्यानंतर श्रावण बाळ वृद्धकाळ योजना आणि अपंग पेन्शन योजनांमधून अनुदान किंवा लाभ घेत असाल तर तुम्हाला प्रत्येक वर्षी हयातीचा दाखला हा सादर करावा लागतो। तर तुम्हाला हा हयातीचा दाखला आता कुठेही जाऊन काढण्याची गरज नाही, तुम्ही हे तुमच्या मोबाईलमधून करू शकणार आहेत। हो, मी तेच तुम्हाला स्टेप टू स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा जो हयातीचा दाखला आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे वृद्ध लोक असतील तर त्यांचा हयातीचा दाखला कशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमधून बनवू शकता तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, हयातीचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दोन ॲप इन्स्टॉल करावे लागतील। एक म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ॲप आणि दुसरं म्हणजे आधार फेस आरडी। तर हे दोघं ॲपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला पहिले बेनिफिशरी सत्यापन ॲप हा ओपन करायचा आहे। बेनिफिशरी सत्यापन ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने त्याचा काही इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करून घ्या। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर ओके म्हणा। त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन करून घ्या। जेही युजर असतील तर त्यांचं फेस ऑथेंटिकेशन करून घ्या। फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला प्रोसीड विथ डिव्हाइस रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे। डिव्हाइस रजिस्ट्रेशन करताना तुम्ही कोणाचाही आधार कार्ड नंबर देऊ शकता, तुमचा स्वतःचाही वापरू शकता। त्यानंतर इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका। त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाका। त्यानंतर खाली ईमेल आयडीचा बॉक्स देण्यात आलेला आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल। त्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा। रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता ओटीपी येईल, ओटीपी इथं टाका। त्यानंतर वरती तुम्हाला दिसत असेल एंटर नेम ॲज आधार, ज्याचा तुम्ही आता आधार कार्ड नंबर टाकला डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी तर त्याचं नाव इथं टाकायचं आहे। त्यानंतर खाली सेल्फ अँड फॅमिली सिलेक्ट करून घ्या आणि इथं कन्साइनमेंट फॉर्म टिक करा आणि स्कॅन या पर्यायावर क्लिक करा। स्कॅन करताना तुम्हाला तुमचे डोळे तर ते ब्लिंक करायचे, जेणेकरून तुमचा फेस आज स्कॅन होईल। त्यानंतर ऑटोमॅटिक फेस आरडी ॲप ओपन होईल, त्याचाही टर्म्स आणि कंडिशनच्या चेकबॉक्सवर चेक करा आणि प्रोसीड या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर आता बघा फेस स्कॅनचं ओपन होत आहे। तर बघा अशा पद्धतीने डिव्हाइस रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालंय। आता तुम्हाला ज्याचा हयातीचा दाखला काढायचा आहे तर त्यासाठी तुम्ही आता प्रोसेस तर ती करू शकतात। तर बघा मित्रांनो, आता हा बेनिफिशरी सत्यापन ॲप हा ओपन झालेला आहे। इथं तुम्हाला महाराष्ट्र दिसत असेल तर महाराष्ट्रावर क्लिक करा। त्यानंतर सोशल सिक्युरिटी पेन्शन या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता ज्याचा तुम्हाला हयातीचा दाखला काढायचा आहे तर त्याचा आधार कार्ड क्रमांक आणि ज्या आधार सोबत मोबाईल लिंक असेल तर मोबाईल क्रमांक आणि कन्साइनमेंटवर क्लिक करा। आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर टाकून कन्साइनमेंटवर क्लिक करून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओटीपी टाकायचा आहे। ओटीपी टाकून तुमच्यासमोर अशा पद्धतीने येईल, बेनिफिशरी व्हॅलिडेशन बाय दिस स्कीम प्लीज प्रोसीड आधार ऑथेंटिकेशन। आता आधार ऑथेंटिकेशन आपल्याला करायचं आहे, तर टिक या पर्यायावर क्लिक करा। टिक या पर्यायावर क्लिक केल्यानंतर स्कॅन या पर्यायावर क्लिक करा। तर बघा मित्रांनो, स्कॅन झाल्यानंतर अशा पद्धतीने जो फॉर्म आहे तर तो फॉर्म येईल, म्हणजे तुमचं जे हयातीचा दाखला आहे तर तो हयातीचा दाखला आता निघालेला आहे। त्यानंतर ओके या पर्यायावर क्लिक करा। रजिस्टर नंबरवर जो मेसेज आला असेल त्याच्यामध्ये तुमचा नंबर असेल तर व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेटवर क्लिक करून तुम्ही तो नंबर टाकून इथं व्हेरीफाय करून घेऊ शकता। इथं तो जो तुमचा BSA ID आहे तर तो BSA ID टाकून तुम्ही एकदा व्हेरीफाय करू शकता। आता बऱ्याच जणांचं काय होतं, त्यांना माहीत नसतं की आपण कोणत्या स्कीम अंतर्गत पेन्शन घेतोय। तर काही मित्र जेव्हा महाराष्ट्रावर क्लिक करतील त्यानंतर सोशल सिक्युरिटी पेन्शनवर क्लिक करतील आणि बेनिफिशरी व्हेरिफिकेशन करतील, जेव्हा त्यांचा आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर टाकून स्कॅन करतील, सबमिट करतील तर तेव्हा त्यांना हे रिस्पॉन्स येईल की तुम्ही या स्कीममध्ये नाहीत। तर आता तुम्ही काय करायचं आहे, तर ॲप पुन्हा ओपन करा। ॲप पुन्हा ओपन केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट न सिलेक्ट करता तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट सिलेक्ट करायचं आहे। बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटवर सिलेक्ट करा आणि त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचं नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन करायचं आहे। याच्याने काय होईल, तुम्ही जरी सेंट्रल गव्हर्नमेंटमधून लाभ घेत असाल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजनांमधून लाभ घेत असाल तर तुमचं तिथं जे हयातीचा दाखला आहे तर तिथं तो सबमिट होणार आहे।